Hello everyone. Today's our topic is public finance in India. भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार. The public finance is one of the oldest branch of economics, which highlight roles and functions of the government in an economy. सार्वजनिक वित्त व्यवहार ही अर्थशास्त्राचीच एक अभ्यास शाखा आहे आणि यामध्ये शासनाची भूमिका आणि त्याच्या कार्यावर प्रकाश टाकलेला आहे. मग शासन म्हणजे काय आहे? व्हॉट इज मीन्ड बाय गव्हर्नमेंट? सो गव्हर्नमेंट इज अ फॉर्मल और इनफॉर्मल इन्स्टिट्यूशन क्रिएटेड बाय द पीपल इन अ स्पेसिफिक रिजन टू परफॉर्म व्हेरियस फंक्शन. मग शासन म्हणजे काय आहे किंवा सरकार कशाला म्हटलेलं आहे? तर सरकार म्हणजे काय आहे किंवा शासन म्हणजे काय आहे? आत्तापर्यंत तुम्ही बऱ्याच वेळेला गव्हर्नमेंट हा शब्द ऐकलेला आहे आणि त्याच्याविषयीचा अभ्याससुद्धा केलेला असेल. पण आत्ता तुम्हाला या धड्यामध्ये एक स्पेसिफिक डेफिनेशन मिळालेले आहे गव्हर्नमेंटचे, की शासन कोण आहे? की एका विशिष्ट प्रदेशात विविध कार्य पार पाडण्यासाठी नागरिकांनी निर्माण केलेली औपचारिक या अनौपचारिक संस्था म्हणजे शासन होय. मीन्स फॉर्मल और इनफॉर्मल इन्स्टिट्यूशन क्रिएटेड बाय पीपल इन अ स्पेसिफिक रिजन टू परफॉर्म व्हेरियस फंक्शन्स. बघा, लोकांनी निर्माण केलेली एक औपचारिक आणि अनौपचारिक संस्था किंवा देशातल्या नागरिकांनी विविध कार्य पार पाडण्यासाठी निर्माण केलेली यंत्रणा म्हणजे औपचारिक आणि अनौपचारिक संस्था म्हणजे सरकार होय. मग हे सरकार कोणती कार्य पार पाडतं? द प्रोटेक्शन फ्रॉम एक्सटर्नल अटॅक, प्रोटेक्शन फ्रॉम प्रायव्हेट प्रॉपर्टी फ्रॉम पीपल, जनरेशन एम्प्लॉयमेंट, मेंटेनिंग इंटरनल लॉ अँड ऑर्डर, प्रोव्हिजन ऑफ सोशल नीड लाईक एज्युकेशन अँड हेल्थ. हे सरकार कोणतं काम पार पडतं? तर खाजगी मालमत्तेचं संरक्षण करणं, रोजगार निर्मिती करणं, अंतर्गत शांतता सुव्यवस्था राखणं आणि शिक्षण आणि आरोग्य यासारख्या सामाजिक गरजांची तरतुदी करण्याचं काम हे सरकार किंवा गव्हर्नमेंट करत असतं. म्हणजे गव्हर्नमेंट इज द फॉर्मल और इनफॉर्मल इन्स्टिट्यूट क्रिएटेड बाय पीपल इन स्पेसिफिक रिजन टू परफॉर्म व्हेरियस फंक्शन्स. तर सरकारच्या कार्याचं वर्गीकरण कशामध्ये करता येईल? सो दीज फंक्शन्स ऑफ द गव्हर्नमेंट, फर्स्ट is obligatory functions and second is optional functions. Listen carefully, this is a very important chapter for the objective type questions, because in this chapters very little bit concepts are in this chapter. So first functions of the government is the obligatory functions. In the obligatory functions, protection from external attacks, maintaining internal law and order are the obligatory functions of the government. परकीय आक्रमणापासून संरक्षण करणं आणि कायदा सुव्यवस्था राखणं ही सक्तीची कार्य प्रत्येक देशातल्या शासनाला करावी लागतात. म्हणजे सरकारला सक्तीची अनिवार्य अशी कोणती कामं आहेत? तर ही परकीय आक्रमणापासून संरक्षण करणं आणि कायदा आणि सुव्यवस्था राखणं. ऑप्शनल फंक्शन्स कोणते आहेत? प्रोव्हिजन ऑफ एज्युकेशन अँड हेल्थ सर्व्हिस, प्रोव्हिजन फॉर सोशल सिक्युरिटी लाईक पेन्शन अँड अदर वेलफेअर मेजर्स आर द ऑप्शनल फंक्शन्स ऑफ द गव्हर्नमेंट. शिक्षण आणि आरोग्य सेवांची तरतुदी करणं, निवृत्ती वेतन, कल्याणकारी सामाजिक सुरक्षितता यासारख्या उपाययोजनाची तरतुदी करणं ही कार्य ऑप्शनल कार्य सरकारला करावी लागतात. यू शुड रिमेंबर दॅट टू फंक्शन्स ऑफ द गव्हर्नमेंट, फर्स्ट इज अ ऑब्लिगेटरी फंक्शन अँड सेकंड इज अ ऑप्शनल फंक्शन. देन आहे द मीनिंग. नेक्स्ट पॉइंट इज द मीनिंग ऑफ द पब्लिक फायनान्स. फर्स्ट, any government need fund which can be received from various sources. So the concept of public finance is a combination of two words. First is a finance, public, and second is a finance. First word is a public and second word is a finance. So you should know that what is the meaning of public and what is the meaning of finance. Public is a collective for individual living within an administration treasuries. सार्वजनिक म्हणजे काय? की एखाद्या प्रशासकीय भूभागामध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या समुदायाला सार्वजनिक असं संबोधलं जातं. आणि त्याच्या उलट फायनान्स म्हणजे काय आहे? की फायनान्स सिम्पली मीन इन्कम अँड एक्सपेंडिचर, उत्पन्न आणि खर्च म्हणजे फायनान्स आहे. पब्लिक म्हणजे एखाद्या विशिष्ट भूप्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींच्या समुदायाला पब्लिक असं म्हटलं जातं आणि फायनान्स मीन्स इन्कम अँड एक्सपेंडिचर आहे. मीन्स पब्लिक फायनान्स इज अ नथिंग स्टडी ऑफ अ प्रिन्सिपल ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर ऑफ द गव्हर्नमेंट ॲट द सेंट्रल, स्टेट अँड लोकल. So this is study done under the public finance branch in economics.
सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे केंद्र, राज्य, स्थानिक शासनाच्या किंवा खर्चांच्या तत्वांचा अभ्यास आहे. बघा, उत्पन्न आणि खर्चांच्या तत्वांचा अभ्यास आहे. अ स्टडी ऑफ प्रिन्सिपल ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर ऑफ द गव्हर्नमेंट, आणि गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल, स्टेट अँड लोकल लेवल गव्हर्नमेंट, आणि या सर्व घटकांचा अभ्यास या अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये केला जातो. तर द डेफिनेशन ऑफ अ पब्लिक फायनान्स अकॉर्डिंग टू ह्यूज डाल्टन, the definition is public finance is one who those subject which are a borderline between economic and politics. It is concerned with income and expenditure of the public authorities with the adjustment of one or with others. सार्वजनिक वित्त व्यवहार ही अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र याच्या सीमेरेषेवरील एक विषय आहे, आणि उत्पन्न आणि खर्चाशी संबंधित हा विषय आहे की या ठिकाणी सरकारचं उत्पन्न, सार्वजनिक अधिपत्याखाली असणारं उत्पन्न आणि खर्च याच्या संयोजनाशी संबंधित अशी ही याला सार्वजनिक वित्त व्यवहार असं म्हटलं जातं. खर्च आणि उत्पन्न यांच्या एक दुसऱ्याच्या संयोजनाशी संबंधित हा विषय आहे. किंवा फिंडले सिराजची एक डेफिनेशन आहे की पब्लिक फायनान्स इट इज द स्टडी ऑफ प्रिन्सिपल अंडरलाईंग द स्पेंडिंग अँड रायझिंग फंड बाय द पब्लिक अथॉरिटीज. सत्तेचा निधी खर्च करणं आणि उभार करणं याबाबतच्या तत्वांचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार होय. नेक्स्ट आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे डिफरन्स बिटवीन पब्लिक फायनान्स अँड प्रायव्हेट फायनान्स. पब्लिक फायनान्स म्हणजे सार्वजनिक वित्त आणि प्रायव्हेट फायनान्स म्हणजे खाजगी वित्त व्यवहार. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टू कन्सेप्ट इज अ पब्लिक फायनान्स अँड द प्रायव्हेट फायनान्स. प्रायव्हेट मीन्स इंडिव्हिज्युअल अँड पब्लिक मीन्स एंटायर पीपल. सी दॅट ऑब्जेक्टिव्ह पब्लिक टू ऑफर मॅक्सिमम सोशल ॲडव्हान्टेज टू सोसायटी. सार्वजनिक समाजाला महत्तम लाभ मिळवून देणं. टू फुलफिल प्रायव्हेट इंटरेस्ट की स्वहिताची पूर्तता करणं म्हणजे स्वतःचं हित बघणं. डिटर्मिनेशन ऑफ एक्सपेंडिचर म्हणजे खर्चाचं निर्धारण. गव्हर्नमेंट फर्स्ट डिटरमाइन द व्हॅल्यू अँड डिफरंट वे टू एक्सपेंडिचर अँड इंडिव्हिज्युअल कन्सिडर हिज इन्कम देन डिटरमाइन व्हॅल्यू ऑफ एक्सपेंडिचर. शासन काय करतं, स्वतःच्या खर्चाची पातळी निश्चित करतं आणि खर्चाचे भिन्न भिन्न मार्ग शोधतं. व्यक्ती काय करते, त्याचं वैयक्तिक उत्पन्न विचारात घेते आणि मग खर्चाचे मार्ग निश्चित करते. क्रेडिट स्टेटस द हाय डिग्री ऑफ क्रेडिट इन द मार्केट. क्रेडिट ऑफ अ प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल इज लिमिटेड. खाजगी व्यक्तीची पत मर्यादित असते आणि सरकारची पत मोठ्या प्रमाणात असते. राईट टू प्रिंट करन्सी. गव्हर्नमेंट कॅन प्रिंट नोट थ्रू रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल डज नॉट एन्जॉय सच राईट. व्यक्तीला हे नोटा छापण्याचा वगैरे याचा अधिकारच नाही आहे, वित्तीय व्यवहार नाही आहे, पण रिझर्व्ह बँक ही नोटा चलनी नोटा छपाई करते. इलॅस्टिसिटी ऑफ फायनान्स. सार्वजनिक हा अधिक लवचिक असतो आणि इथे देअर इज नो स्कोप फॉर अ चेंज इन अ प्रायव्हेट फायनान्स. फारसा बदल करायला वाव नसतो. इफेक्ट ऑन इकॉनॉमी. ट्रिमेंडस इम्पॅक्ट ऑन द इकॉनॉमी ऑफ अ कंट्री. नक्कीच सार्वजनिक वित्त व्यवहाराचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड प्रभाव पडत असतो आणि खाजगी व्यक्तीचा नगण्य परिणाम होत असतो. तर दिस इज द डिफरन्स बिटवीन पब्लिक फायनान्स अँड द प्रायव्हेट फायनान्स. खाजगी आणि सार्वजनिक वित्त व्यवहारामधला हा फरक आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे सोर्स ऑफ अ पब्लिक फायनान्स. या कंपोनंट ऑफ द पब्लिक फायनान्स, या स्कोप ऑफ पब्लिक फायनान्स, स्ट्रक्चर ऑफ पब्लिक फायनान्स. या ठिकाणी तुम्हाला पब्लिक फायनान्सचं सार्वजनिक खर्चाचं वितरण या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहाराचं वित्त व्यवहार कशा पद्धतीनं असतं त्याचं एक स्ट्रक्चर दिलेलं आहे बघा. फर्स्ट आहे पब्लिक एक्सपेंडिचर, सेकंड आहे पब्लिक रेव्हेन्यू, पब्लिक डेट, फिस्कल पॉलिसी आणि फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट, the structure of a public finance, which give you more informations about the government and about the functions of the government. So listen carefully and remember that all informations. तर या ठिकाणी पब्लिक एक्सपेंडिचर, पब्लिक रेव्हेन्यू, आणि या ठिकाणी पब्लिक एक्सपेंडिचर काय आहे, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर, डेव्हलपमेंटल अँड नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर. म्हणजे यात ओव्हरऑल हा जो चार्ट आहे याच्यावरून तुम्हाला सरकार कोणकोणत्या प्रकारचे कार्य करतं किंवा सरकारी यंत्रणा कशी चालते याचा एक आराखडा इथे आपल्याला दिलेला आहे की सरकार पब्लिक फायनान्स म्हणजे सरकारच्या खर्चाचं आणि उत्पन्नाची माहिती आहे. तर ती सरकारला उत्पन्न कुठून मिळतं आणि सरकार कशा पद्धतीनं खर्च करतं. पब्लिक एक्सपेंडिचर म्हणजे या 4 प्रकारचा. हे सगळं आपण डिटेल त्या कन्सेप्टच्या वेळेस तुम्ही हे सगळे पॉईंट शिकणारच आहात की पब्लिक रेव्हेन्यू कोणता आहे, टॅक्स आहे, नॉन टॅक्स आहे, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स आहेत. आणि नॉन टॅक्समध्ये फी, पेनल्टीज आहे, फाईन, गिफ्ट, डोनेशन हे सर्व आहेत. पब्लिक डेट एक इंटरनल असतं, दुसरं एक्सटर्नल असतं.
फिस्कल पॉलिसी, पब्लिक एक्सपेंडिचर, पब्लिक रेव्हेन्यू आणि पब्लिक डेप्ट या तिन्ही कन्सेप्टच्या बाबतीमध्ये फिस्कल पॉलिसी ठरवली जाते. आणि फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे हे फायनान्शियल शासकीय खर्च, एकूण उत्पन्न याच्या वृद्धीसाठी जे धोरण असतं ते पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असतं. तर आज आपण पुढे एक संकल्पना बघणार आहोत की पब्लिक एक्सपेंडिचर. आता पब्लिक एक्सपेंडिचर इज द एक्सपेंडिचर इनकरेड बाय द गव्हर्नमेंट ॲट व्हेरियस लेवल. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हा खर्च सरकार करत असतं. मग दीज लेवल मे बी सेंट्रल लेवल, स्टेट लेवल अँड लोकल लेवल. द गव्हर्नमेंट रिसीव इन्कम फ्रॉम द टॅक्स और नॉन टॅक्स सोर्स and of revenue and spend of revenue receive on the various head of expenditure. सरकारला जे उत्पन्न मिळत असतं ते वेगवेगळ्या उत्पन्नातून मिळत असतं. किंवा पब्लिक एक्सपेंडिचर इज दॅट एक्सपेंडिचर इज इनकरेड बाय पब्लिक अथॉरिटी फॉर प्रोटेक्शन देअर सिटीजन टू सॅटिस्फाय देअर कलेक्टिव्ह वॉन्ट्स आणि कलेक्टिव्ह नीड्स अँड फॉर प्रमोटिंग देअर इकॉनॉमिक अँड सोशल वेलफेअर. सार्वजनिक खर्च हा त्या देशातल्या सरकारनं केलेला खर्च आहे तो व्हेरियस लेवलवरती आहे. आणि ह्या व्हेरियस लेवल कोणत्या आहेत? देअर आर मे बी दीज आर मे बी सेंट्रल लेवल असेल, स्टेट लेवल आणि लोकल लेवल या सर्व लेवल आहेत. यामध्ये सरकारला वेगवेगळ्या उत्पन्न मिळत असतं. उत्पन्न टॅक्स ऑन नॉन टॅक्स उत्पन्न असतं आणि सरकार ते उत्पन्न खर्च करत असतं. कोणत्या बाबी? द कोर फंक्शन्स ऑफ द गव्हर्नमेंट आर डिफेन्स, welfare and maintain of law and order and all governments would encourage expenditure for performing these functions. सर्व सरकारे हे सगळ्या कार्य करण्यासाठी खर्च करत असतात. आणि या खर्चाचं वर्गीकरण जे आहे ते आपल्याला आता या ठिकाणी खर्चाचं वर्गीकरण जे आहे क्लासिफिकेशन ऑफ पब्लिक फायनान्स हा भाग आपल्या यावर्षीच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. तर त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन कोणतं आहे? रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे की जो फॉर कॅरिंग आउट डे बाय डे फंक्शन्स ऑफ द गव्हर्नमेंट, दररोजची जी कार्य सरकारची आहेत त्याच्यावरती खर्च केला जातो. मग शासनाचा प्रशासकीय खर्च असेल, ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट ऑफ ए गव्हर्नमेंट, सॅलरीज असतील, अलाउन्स असतील, पेन्शन ऑफ गव्हर्नमेंट पेमेंट असेल, मेडिकल अँड पब्लिक हेल्थ सर्व्हिस असेल. कॅपिटल एक्सपेंडिचर कोणता आहे? तर डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट असेल, लोन असेल, रिपेमेंट ऑफ द गव्हर्नमेंट लोन असेल की हा भांडवली खर्च असतो. कॅपिटल एक्सपेंडिचर असतो. डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर जो असतो तो उत्पादक स्वरूप आहे, प्रोडक्टिव्ह इन नेचर आहे. आणि या प्रकारचा खर्च जो आहे तो हेल्थ, एज्युकेशन, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, सोशल वेलफेअर, रिसर्च अँड डेव्हलपमेंट याच्यावर केला जातो. नॉन डेव्हलपमेंट जो आहे तो वॉर एक्सपेंडिचर आहे, ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट एक्सपेंडिचर आहे. अशा पद्धतीनं नॉन डेव्हलपमेंटल म्हणजे विकासेतर खर्च केला जातो की कोणताही प्रत्यक्ष फायदा या खर्चामुळे सरकारला होत नाही. त्यानंतर हे झालं क्लासिफिकेशन ऑफ द पब्लिक एक्सपेंडिचर. म्हणजे सरकारचा खर्च हे सरकार कशावर खर्च करतं? तर देशातल्या नागरिकांचं संरक्षण, त्यांच्या सामूहिक गरजांची पूर्तता करणं, लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याणासाठी केलेला खर्च याला सार्वजनिक खर्च असं म्हणतात. सगळ्यांनी लक्षात घ्या की केंद्र सरकार, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वांनी मिळून या सर्व बाबींवरती केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च होय. तर हा जो पब्लिक एक्सपेंडिचर इज द एक्सपेंडिचर इनकरेड बाय द गव्हर्नमेंट ॲट द व्हेरियस लेवल. आणि मध्ये आपण जर बघितलं तर मोस्ट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल इन्फ्रास्ट्रक्चर्स असतील, एज्युकेशन वेलफेअर असेल, पब्लिक हेल्थ असेल, तर ह्या सर्व बाबींवरती पब्लिक एक्सपेंडिचर इज डायरेक्ट टू अचीव मॅक्रो इकॉनॉमिक, मॅक्रो पॉलिटिकल, मॅक्रो सोशल ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टेट या सगळ्यांवरती केला जातो. त्यानंतर आपण पुढची संकल्पना बघणार आहे की सरकारचा खर्च का वाढत आहे. रिझन फॉर ग्रोथ इन अ पब्लिक एक्सपेंडिचर. इट इज ऑब्झर्वेशन आहे की देअर इज अ कंटिन्युअस ग्रोथ इन अ पब्लिक एक्सपेंडिचर इन डेव्हलपिंग कंट्री लाईक इंडिया. की भारतासारख्या विकसनशील देशामध्ये सार्वजनिक खर्च हा सातत्यानं वाढतेला दिसून येत आहे आपल्याला. आणि मग त्याच्यामध्ये पहिलं आपल्याला जे आहे इन्क्रीज इन द ॲक्टिव्हिटी ऑफ द गव्हर्नमेंट की सरकारच्या कार्यामध्ये वाढ झालेली आहे. आता सरकारची जे कार्य आहेत की पहिली सरकारची जी पूर्वीची कार्य असायची आणि आताची जी सरकारची कार्य आहेत की त्याच्यामध्ये मेनी फंक्शन्स फॉर द सोशल इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट ऑफ द कंट्री असेल, देन दीज फंक्शन्स स्प्रेड ऑफ एज्युकेशन असेल, पब्लिक हेल्थ असेल, पब्लिक वर्क असेल, पब्लिक रिक्रिएशन, सोशल वेलफेअर स्कीम्स असेल, याच्यावरती ही सरकारकडून केली जाणारी कार्य आहेत.
आणि त्यामुळे सरकारच्या खर्चामध्ये मीन्स इट इज ऑब्झर्व दॅट न्यू फंक्शन्स आर कंटिन्युअसली बिंग अंडरटेकन, ओल्ड फंक्शन्स आर बिंग परफॉर्म मोर इफिशियंट अँड लार्ज बाय द गव्हर्मेंट. म्हणजे सरकारचा खर्च हा सातत्यानं आपल्याला या सर्व कार्यांवरती वाढत असलेला दिसून येतं. नेक्स्ट आहे रॅपिड इन्क्रीज इन अ पॉप्युलेशन. आता पॉप्युलेशन तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये पण शिकलेला आहात की भारताची लोकसंख्या जी आहे, ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन जी आहे, आता या ठिकाणी ग्रोथ नीड्स, गव्हर्मेंट नीड्स टू टेक केअर ऑफ द ग्रोईंग रिक्वायरमेंट ऑफ अ ग्रोईंग पॉप्युलेशन अँड द पॉप्युलेशन इन ऑल कंट्रीज ऑफ अ वर्ल्ड विथ द फ्यू एक्सेप्टेशन हॅज बीन ग्रोईंग. So growth of population has been rapid less development countries. So with growing population, demand for public service has increased and the government therefore have to spend more money on health, education, welfare and increasing population. जशी लोकसंख्या वाढते तसंच सरकारचा खर्चसुद्धा वाढत असतो. मग आरोग्य असेल, शिक्षण असेल, सामाजिक कल्याण असेल, या सर्व बाबींवरती सरकारला पैसे खर्च करावा लागतो. देन आहे ग्रोईंग अर्बनायझेशन. आता अर्बनायझेशन की शहरीकरणसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. अर्बनायझेशन या ठिकाणी आपण जर बघितलं की शहरीकरण वाढल्यामुळं म्हणजे अर्बनायझेशन लीड्स टू इन्क्रीज इन गव्हर्मेंट एक्सपेंडिचर ऑन वॉटर सप्लाय, रोड्स, एनर्जी, स्कूल, कॉलेजेस, पब्लिक ट्रान्सपोर्ट अँड सॅनिटायझेशन. की जसं शहरीकरण ज्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्या प्रमाणामध्ये सरकारचा खर्चसुद्धा वाढत आहे. कारण वाढणाऱ्या लोकसंख्येला म्हणजे शहराच्या गरजा आहेत, पाणी पुरवठा, रस्ते असेल, ऊर्जा असेल, शाळा, कॉलेजेस, वाहतूक, सार्वजनिक वाहतूक यंत्रणा असेल, ह्या सर्व बाबींवरती सरकारला खर्च करावा लागतो आणि त्याच्यामुळे देखील सरकारच्या खर्चामध्ये वाढ होत आहे. मीन्स ग्रोईंग अर्बनायझेशन. नेक्स्ट जे रिझन आहे ते आहे इन्क्रीज इन डिफेन्स एक्सपेंडिचर. आणि आधुनिक काळामध्ये मॉडर्न टाईममध्ये आपण बघितलेलं आहे की डिफेन्स एक्सपेंडिचर ऑफ द गव्हर्मेंट इन्क्रीजिंग. म्हणजे बऱ्याच वेळेला हा जो डिफेन्स एक्सपेंडिचर आहे सरकारचा हा देखील वाढलेला आपल्याला दिसून येतो की डिफेन्सवरती पूर्वीपेक्षा अधिक खर्च आपल्याला करावा लागत आहे. कारण देअर आर थ्रेट ऑफ वॉर असेल, नीड फॉर डिफेन्स कंटिन्युअस टू बी फेल्ट बाय द मॉडर्न स्टेट अँड द एज द after independence, it's the defense expenditure is growing. म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळापासून नंतर आपण बघता आहे की 1980 पासून हा जो सरकारचा खर्च आहे हा खर्च सातत्यानं आपल्याला वाढत असलेला दिसतो आहे. त्याच्यामुळे देखील शासनाच्या खर्चामध्ये वाढ होते. देन आहे स्प्रेड ऑफ डेमोक्रेसी. जसं लोकशाहीचा प्रसार आहे की डेमोक्रेटिक फॉर्म ऑफ गव्हर्मेंट इट्स अ periodic election are held in a constituted representative government. Political parties may therefore declare the programs to attract voters from the citizens and implement from their assuming political power. So this lead a competitive पॉप्युलिझम, राईज इन नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर. की निवडणुका आहेत, निवडणुकांवरती खर्च करावा लागतो. म्हणजे ए डेमोक्रेटिक फॉर्म गव्हर्मेंट इज एक्सपेन्सिव्ह टू रेग्युलर इलेक्शन. की ज्या सातत्यानं निवडणुका होतात त्याच्यावरती सरकारला खर्च करावा लागतो. मग लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद यांच्या ज्या निवडणुका असतात आणि दिस रिझल्ट इन्क्रीज इन टोटल एक्सपेंडिचर ऑफ अ गव्हर्मेंट. यामुळे देखील सरकारचा खर्च वाढत आहे. देन आहे इन्फ्लेशन. इन्फ्लेशनमध्ये आता बघितलं आपण की हे इन्फ्लेशन ही सुद्धा भाववाढ जी आहे ही भाववाढ सरकारशी कशी काय संबंधित आहे. द गव्हर्मेंट हॅज टू बाय गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम द मार्केट इन अ स्प्रेड इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट. की बऱ्याच वेळेला सरकारसुद्धा काय करत असतं, आर्थिक आणि सामाजिक वस्तूंची खरेदी बाजारातून करत असते आणि त्यावेळेला भाववाढ होते, इन्फ्लेशन होतं, त्यावेळेला सरकारलासुद्धा जास्तीचा खर्च करावा लागत असतो. म्हणजे या ठिकाणी भाववाढ ही सुद्धा एक सरकारच्या खर्चामध्ये वाढणारं एक महत्त्वाचं रिझन आहे. म्हणजे विथ द सबस्टेंट राईज इन प्राईस ओव्हर अ लॉंग पिरियड टाईम द नॉमिनल एक्सपेंडिचर हॅज बीन राईज कंटिन्युअसली अलॉंग विथ राईज इन रिअल पब्लिक एक्सपेंडिचर. की जसं सरकारचा खर्च म्हणजे किमती वाढत जातात वस्तू आणि सेवांच्या तसं सरकारचा खर्चसुद्धा वाढतो. देन आहे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट. इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटमध्ये जर आपण बघितलं औद्योगिक विकास आहे की औद्योगिक विकासामध्ये
Government developing countries overlive the rural population has spent money rural and urban development and increase to production, employment, overall growth of economy. So government huge effort. So this result increase in government expenditure. या ठिकाणी जो औद्योगिक विकास जो आहे याच्यामुळे शासनाला विविध योजनांवरती, विविध कार्यक्रमांवरती खर्च करावा लागतो. उत्पादन वाढ, रोजगार, एकूण वृद्धी या सगळ्या अर्थव्यवस्थेत औद्योगिक विकासामुळे घडून येत असतात आणि औद्योगिक विकासामुळे देखील सरकारच्या खर्चामध्ये वाढ होत असते. लास्ट आहे डिझास्टर मॅनेजमेंट. तर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपण जर बघितलं तर सरकारला आपत्ती व्यवस्थापनावरती, मग फ्लड असेल, सायक्लोन असेल, सोशल अनरेस्ट असेल, अर्थक्विक असेल, यासारख्या ज्या आपत्ती असतात त्याच्यावरती सुद्धा द गव्हर्नमेंट हॅज टू स्पेंड अ ह्यूज अमाऊंट फॉर दिस डिझास्टर मॅनेजमेंट विच इन्क्रीज अ टोटल एक्सपेंडिचर. की या सगळ्या घटकांवरती सुद्धा सरकारला पैसा खर्च करावा लागतो. आपत्ती व्यवस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारला खर्च करावा लागतो. तर अशा प्रकारे सरकार कोणकोणत्या सरकारच्या खर्चात वाढ होण्याची कारणं काय, तर रिझन फॉर अ ग्रोथ इन पब्लिक एक्सपेंडिचर. सो इन्क्रीज इन द ॲक्टिव्हिटी ऑफ गव्हर्नमेंट. सरकारच्या कार्यात वाढ झालेली आहे. एज्युकेशन, हेल्थ, पब्लिक वर्क, पब्लिक रिक्रिएशन, सोशल वेलफेअर स्कीम या सगळं कार्यात वाढ झालेली आहे. त्यानंतर रॅपिड इन्क्रीज इन पॉप्युलेशन. लोकसंख्या वाढल्यामुळे सुद्धा सरकारच्या खर्च वाढलेला आहे. ग्रोईंग अर्बनायझेशन, शहरीकरण वाढलं आहे, त्यामुळे शहरातल्या सुविधा पुरवण्यासाठी सुद्धा सरकारला खर्च करावा लागतो. पाणी पुरवठा असेल, शाळा असतील, कॉलेजेस असतील, पब्लिक ट्रान्सपोर्टेशन असेल, सॅनिटायझेशन असतील, ह्या सर्व बाबीवरती. त्यानंतर सरकारचा जो संरक्षण खर्चसुद्धा जो आहे, इन्क्रीज इन डिफेन्स एक्सपेंडिचर, की संरक्षण युद्ध नसताना सुद्धा सरकारचा खर्च वाढत आहे. त्यानंतर आहे की स्प्रेड ऑफ डेमोक्रेसी, की निवडणुका वगैरे ह्या सातत्यानं होत असतात आणि त्यामुळे खर्च वाढत असतो. भाववाढ आहे, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आहे आणि डिझास्टर मॅनेजमेंट आहे. या सर्व बाबींमुळे सरकारचा खर्च वाढत असतो. तर या व्हिडिओमध्ये आपण जे जे पॉईंट कव्हर केलेले आहेत, की आपण पहिल्यांदा बघितलेलं आहे की गव्हर्नमेंट मीन्स काय आहे, की गव्हर्नमेंट म्हणजे काय आहे. तर गव्हर्नमेंट इज अ फॉर्मल ऑर इनफॉर्मल इन्स्टिट्यूट क्रिएटेड बाय द पीपल इन अ स्पेसिफिक रिझन टू परफॉर्म व्हेरियस फंक्शन्स. त्यानंतर आपण बघितले ऑब्लिगेटरी फंक्शन्स अँड ऑप्शन फंक्शन्स बघितलेले आहेत. देन आपण बघितलेलं आहे की पब्लिक अँड फायनान्स. पब्लिक म्हणजे काय आणि फायनान्स म्हणजे काय, आणि पब्लिक फायनान्सच्या आपण 2 डेफिनेशन बघितलेलं आहे. यू डाल्टन अँड फिंडले-सिराचे डेफिनेशन बघितले. देन आपण बघितलं की डिफरन्स बिटवीन पब्लिक फायनान्स अँड प्रायव्हेट फायनान्स, आणि देन स्ट्रक्चर ऑफ पब्लिक फायनान्स. देन आपण बघितलं पब्लिक एक्सपेंडिचर अँड रिझन फॉर इन्क्रीजिंग, जो नेक्स्ट पब्लिक एक्सपेंडिचर रिझन फॉर ग्रोथ इन अ पब्लिक एक्सपेंडिचर, हा देखील पॉईंट आपण कव्हर केलेला आहे. तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे. तर याच्यावरती एक प्रश्न तयार होतो की सरकारच्या खर्चात वाढ होण्याची कारणं, किंवा सरकारचा खर्च म्हणजे काय आणि सरकारच्या खर्चात वाढ होण्याची कारणं कोणती आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही या व्हिडिओमध्ये तयार करू शकता. एक्सप्लेन द व्हेरियस रिझन फॉर द ग्रोथ ऑफ अ पब्लिक एक्सपेंडिचर. तर हा 8 मार्क्सचा क्वेश्चन इथे तयार होतो. आन्सर इन डिटेल. अँड आय होप दिस व्हिडिओ इज व्हेरी हेल्पफुल टू ऑल ऑफ यू. थँक यू फॉर वॉचिंग.